साधारण 45 वगैरे वयाची ही एक गृहिणी नाही, बाहेर काम करणारी पण घरात सुद्धा अगदी छान वावरणारी, जबाबदाऱ्या पेलणारी अशी ही मेघा आहे. अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यांदा करतोय मराठी रंगभूमीवर. त्यामुळे सुरुवातीला एक टेन्शन होतं, धाकधूक होती. जे काही आठवतं तिच्या आयुष्यात आणि तिला जे हवंय आता लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर, तर त्याचं कदाचित हे कॅरेक्टर प्रतिनिधित्व करतं. मी त्यांना काही फार सांगितलं अशातला भाग नाही आणि हे समजून उमजून काम करणारे नट मला नेहमीच आवडतात आणि माझी ती पद्धत आहे. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण यांना पाहिलं का? या नाटकाची टीम माझ्यासोबत आहे. नुकताच प्रयोग पार पडलाय. कसे आहात तुम्ही सगळे? दमलेले. कसे आहात? मस्त मस्त. बरं, नुकताच प्रयोग पार पडलेला आहे, कमालीचा प्रयोग झालेला आहे. भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? माझी मेघा नावाची भूमिका आहे आणि साधारण 45 वगैरे वयाची ही एक गृहिणी नाही, बाहेर काम करणारी पण घरात सुद्धा अगदी छान वावरणारी, जबाबदाऱ्या पेलणारी अशी ही मेघा आहे. आणि मला या मेघाविषयी काय आवडतं माहिती आहे का, की ती मनातल्या गोष्टी बोलते आणि मला असं वाटतं की आजच्या स्त्रीला मनातल्या गोष्टी बोलण्याची वेळ आलेली आहे आणि त्या दुसऱ्यांनी ऐकण्याची तयारीसुद्धा आता करण्याची गरज आहे. त्यामुळे हे नाटक आणि खूप विनोदी धमाल पद्धतीने आम्ही हा विषय मांडतो की एक रुटीन आयुष्यामध्ये एखादी जर धमाल घडली तर काय होऊ शकतं. पण मेघा मला आवडते अशासाठी की ती विचार नाही करत आहे की मला कोण काय म्हणेल, ती हा विचार करते की आता मला ऐकण्याची तुमची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला तुषार सर, तुम्ही इतके रंगमंचावर धावत पळत सगळे सीन केलेले आहेत, दमलात मला माहिती आहे. पण भूमिकेविषयी काय सांगाल? अदृश्य व्यक्ती जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा किती गडबड होते किंवा रिहर्सलमधली धमाल? भूमिकेविषयी म्हटलं तर म्हणजे जे कॅरेक्टर आहे मेघा, म्हणजे जे मधुरा आणि आता सांगितलं तिच्या नवऱ्याचं कॅरेक्टर राकेश असं नाव आहे. आणि हा एक असा हॅपी गो लकी असा माणूस आहे आणि छान त्याचं कुटुंब आहे, छान बायको आहे, 2 मुलं आहेत, सगळं आयुष्य सेट आहे त्याचं की 5 दिवस काम करायचं, 2 दिवस पार्टी करायची, अगदी परफेक्ट सेट आहे आयुष्य. आणि अत्यंत जेन्युइन माणूस आहे. त्याला काही त्याच्या रुटीनमध्ये तो मस्त मजा, त्याला एन्जॉय करतो, त्याला दुसरं बाहेरचं काही जाणवतही नाही, त्याला वाटतं हेच आयडियल आहे. पण असं काहीतरी घडतं आणि त्यामुळे सगळी आयुष्य त्याचं एकदम 360 डिग्री आपण म्हणू शकतो पालटतं. तसं हे आहे. आणि आत्ता मधुराने सांगितलं तसं जो विषय आहे तो आम्ही अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीनं, लाईट वेमध्ये आपण ज्याला म्हणतो, विनोदी पद्धतीनं मांडलेलं आहे. त्यामुळे नॅचरली विनोदी नाटकाला जी एक एनर्जी लागते, विनोदी नाटकाला जो आवाजाची सुद्धा जी पट्टी लागते, त्यामुळे आणि त्या कॅरेक्टरचा स्वभाव जो असा आहे, त्यामुळे अशा ज्या सगळ्या मुवमेंट ज्या दिग्दर्शकांनी दिल्या तर त्याच्याच करता आहे, जी धावपळ आहे ती त्याच्याच करता आहे. म्हणजे अशा एकदम एक रेषेत, सरळ रेषेत जो माणूस जगत असेल आयुष्य, त्याच्या आयुष्यात झालं तसं काय होईल, तो कम्प्लीटच बिथरेल, तर तसं काहीतरी या कॅरेक्टरचं होतं. तसं हे आहे. आणि आत्ता तुम्ही म्हटलं तसं रिहर्सलमधल्या गमती जमती या म्हणजे खूपच आहे. तुमचा एपिसोड संपेल जर सांगायला सुरुवात केली तर. पण एक नक्की की या अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यांदा करतोय मराठी रंगभूमीवर. त्यामुळे सुरुवातीला एक टेन्शन होतं, धाकधूक होती, जी अजूनही ऑफकोर्स प्रत्येक प्रयोगात असते. पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा विजयने हे विचारलं तेव्हा नक्की हे कसं होईल, पण विजयावर विश्वास होता आणि त्याने ज्या प्रकारे हे करून घेतलं त्या प्रकारे ती जे रिहर्सल न वाटता एक मजेचा काळ गेला. त्यामुळे ते एन्जॉय आम्ही तेव्हाही केलं आणि मला वाटतं ते एन्जॉयमेंट किंवा तो जो आमचा आनंद आमचा रंगमंचावर दिसतो आणि ते परफॉर्मन्समध्ये आमच्या रिफ्लेक्ट होतं कुठेतरी. नक्कीच आम्हाला हा परफॉर्मन्स किंवा ही जी काही धमाल आहे ती आम्हाला ऑन स्टेज आम्ही पाहतोच. बरं, नाटकात एक गमतीशीर पात्र आहे, ते म्हणजे विक्रम सरांचं. तर काय सांगाल भूमिकेविषयी? मी प्रशांत नावाचं कॅरेक्टर करतोय या नाटकात. आणि मगाशी जसं मधुराने सांगितलं, मेघा तिच्या मनातल्या गोष्टी बोलते, तर तसं तिच्या मनातली एक गोष्ट मी पण आहे. आणि तिला जे काही आठवतं तिच्या आयुष्यात आणि तिला जे हवंय आता लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर, तर त्याचं कदाचित हे कॅरेक्टर प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे मला असं प्रतिनिधित्व करणारा कॅरेक्टर करायला फार मजा आली. बरं, श्रुती, इतके कलाकार आहेत, विजय केंकरे सर आहेत, दिग्दर्शन जेव्हा ते करत असतील, एक भीती होती मनात इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना? थोडीशी होती, कारण माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि तेही कॉमेडी.
तर भीती नाही, पण एक म्हणजे होतं असं थोडंसं कॉन्शियस होते मी. पण मला असं वाटतं पहिल्या दिवसापासून त्यांची काम करण्याची पद्धत असेल किंवा ह्या सगळ्यांनी खूप छान आपल्यात सामावून घेतलं आणि कम्फर्टेबल केलं मला. नाही, हे खोटं आहे. त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं आणि आम्ही खूप मजा मस्ती केली. हां, हे असू शकतं. कम्फर्टेबल केल्यावर मीच त्यांना खूप त्रास दिला. पण हो, खूप मजा आली. मी खूप जास्त एन्जॉय केलं या सगळ्यांबरोबर. खूप वर्ष हे लोक काम करतायत. सरांबरोबर काम करण्याचा पहिलाच अनुभव, सगळ्यांबरोबरच काम करण्याचा पहिला अनुभव. पण मी खूप एन्जॉय केलं. माझं कॅरेक्टर पण खूप इंटरेस्टिंग आहे. ती अशी एनर्जेटिक मुलगी आहे जिला काहीतरी करायचं आहे आयुष्यात, अभिनेत्री व्हायचं आहे आणि ती आलेली आहे आणि तिला अशा सिच्युएशनमध्ये टाकलं की आता तू कर काय करतेस ते. सो ही सगळी गंमत आहे नाटकातली. या तिघांमध्ये ती येते, अडकते आणि जी काही धमाल होते ती तुम्ही नाटकात बघा. बरं सर, मी तुम्हाला सांगेन की अतिशय उत्तम दिग्दर्शन झालं आहे, पण जेव्हा एखादी उत्तम स्क्रिप्ट येते आणि ही कलाकारांची स्टारकास्ट तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते, अनेक कलाकारांसोबत तुम्ही काम केले, पण या कलाकारांमध्ये काय वेगळं आहे? या कलाकारांमध्ये नाही, त्यांना 2 हात 2 पाय आहेत. नाही, त्यांच्यात म्हणजे मजा अशी असते की आपण नाटक करायला घेतलं की ज्या अभिनेत्यांशी संवाद साधता येतो ते मला नेहमीच आवडतात आणि हे चौघंही तसे आहे. म्हणजे त्यांच्याशी संवाद साधून, बोलून, त्यांना सांगून, त्यांच्याकडूनच काम करून घ्यायचं. म्हणजे मी त्यांना काही फार सांगितलं अशातला भाग नाही आणि हे समजून उमजून काम करणारे नट मला नेहमीच आवडतात आणि माझी ती पद्धत आहे की सुशील स्वामींनी लिहिलेलं नाटक यांच्याकडून इंटरेस्टिंग पद्धतीने करून घ्यायचं आणि मला विनोद आवडतो, त्यामुळे ते तसं करायला मजा आली आणि तसे आज्ञाधारक आहेत चौघेही. पडद्यासमोर की पडद्यामागे? दोन्ही. म्हणजे पडद्यासमोर सुद्धा. आणि तर तेच होतं ना, मग हे करत असताना नाटक वाचल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट पक्की होती डोक्यात की जे नेहमी विनोदी काम करतात त्यांना घ्यायचं नाही आणि तो फार सोपा मार्ग असतो. त्यामुळे ह्यातली पात्रं जी आहेत ती खरी वाटणं गरजेचं आहे, कारण नाटक विनोदी आहे नक्की, पण ते विनोदी जरी असलं तरी त्याचा विषय असा आहे की जाता जाता लेखक एक छोटासा आरसा दाखवून जातो, तर तो चांगल्या पद्धतीने दाखवू शकतील असे अभिनेते पाहिजे होते आणि तसे मला मिळाले. येस, खरंच म्हणजे नाटक आम्हालाही आवडलं, पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, मज्जा करायला या. बुक माय शोवर आमचे कुठे प्रयोग आहेत ते बघा आणि बायकोला घेऊन या किंवा तुमच्या आजूबाजूला जी कपल्स असतील त्यांना घेऊन या आणि अर्थात बाकीच्यांनाही घेऊन या, म्हणजे असं काही नाही, पण धमाल करायला, हसायला आणि काका म्हणाले तसं कुठेतरी थोडासा मध्येच आरशात तुम्ही दिसताय का हे बघायला नक्की नक्की या. बरं, मी पण तेच सांगेन की आपण यांना पाहिलं का, हे नाटकाचं नाव काय आहे हे कळण्यासाठी तरी तुम्ही नक्की या आणि थँक्यू सो मच आणि तुमच्या या नाटकाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रयोग होऊ दे. थँक्यू. हीच मज्जावरनं आमचा इंटरव्ह्यू बघून त्यांना मज्जा आली असेल, नाटकाला आला तर अजून जास्त अजून मज्जा मज्जा येईल. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.